काढले. बंद करा. ऍक्च्युली काल पण मी लेट आलो इंट्रोडक्शनच्या वेळेस नव्हतो, म्हणूनही मला बोलायची इच्छा होत होती. मेन म्हणजे आपण ज्या वर्कशॉप साठी आलेलो आहे, तर प्रत्येक गोष्ट असं मला वाटायची कुठेतरी हे तर मला माहितच आहे, हे तर मला माहितच आहे, कारण मी याच फील्डचा पहिल्यापासून फार्मसी झालं, नंतर MSc बायोटेक PhD वगैरे मी केली आहे. पण सरांनी एक छान काम जे केलेलं आहे की मला 100 गोष्टी 100 ठिकाणच्या माहित असेल, पण ते एकत्र आणण्याचं काम सरांनी एक चांगल्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने करून दिलेलं आहे. त्यासाठी मी खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो. कारण कसं राहते की आपण लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी ऐकत आलेल्या आहे, आरोग्याविषयी सगळं आपण कुठे ना कुठे ऐकलेलंच असतं. पण ऍक्च्युली आपल्याला या फील्ड मध्ये काम करायसाठी काय महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहे, थोडक्यामध्ये आपल्याला खूप जास्त कसं काउन्सिलिंग करता येईल, है ना. कारण समोरचं पण आपण जेव्हा सांगतो त्याला हे माहित नसतं की आपला प्रोजेक्ट काय आहे, आपण कोणत्या उद्देशाने त्याला सांगतोय. त्याच्याकडे बरेचदा वेळ नसते, तो धावपळीत राहतो, मानसिकतेत राहत नाही. तर आपल्याला एकदम सिंपल शब्दामध्ये कमी वेळेत कसं छान लोकांना काउन्सिलिंग करता येईल त्याबद्दल परिपूर्ण माहिती सरांनी आपल्याला दिली. आणि खूप छान असं एक ब्रेन वॉशिंग सेमिनार म्हणता येईल त्या पद्धतीने हा सेमिनार झाला. बेसिकली मी चंद्रपूरवरून आलो आहे, म्हणजे कोल्हापूर एक महाराष्ट्र टोक आणि चंद्रपूर दुसरं टोक असंच म्हणता येईल आपल्याला. पण ट्रॅव्हलिंगला पण अतिशय त्रास झाला, माझी ट्रॅव्हल्स एकदम वेळेवर कॅन्सल झाली. मी रनिंग तिकीट मध्ये ट्रेन मध्ये चढलो आणि जे होईल ते या उद्देशाने आम्ही लहानसे एक गृहस्थ भेटले, त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा तिकीट होती, मग ती मॅनेज झाली आणि प्रवास थोडासा व्यवस्थित झाला. बेसिकली मी अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स वर काम करतो आहे. अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, कपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टर पण आहे मी. आणि मी मागच्या जवळपास 2011 पासून नीट मेडिकल स्टुडंटला पण टीचिंग करतो. माझं स्वतःचं कोचिंग क्लासेस पण आहे. पण जेव्हा आपण एखाद्याचं आरोग्य सुधारतो किंवा त्याला हेल्प करतो, त्याच्यासाठी त्याच्यातून जे समाधान मिळतं ते पैशापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. हे मी मागच्या 2 वर्षापासून अनुभव घेतो आहे. आतापर्यंत जे मी काम करायचो, लोकांना जो आराम द्यायचो, तो विदाऊट मेडिसिन्स आम्ही काम करत असतो. त्याच्यामध्ये निडलिंग झालं, कपिंग थेरपी आणि कायरोप्रॅक्टिकचा वापर करायचो. मेडिसिन्स आम्ही द्यायचो नाही. बट माझ्याकडे जास्त ऑप्शन्स पण नव्हते की मधुमेह झालं किंवा गँग्रीन झालं तर या ठिकाणी काय करायचं. BP, हार्ट रिलेटेड डिसीजेस असतात, है ना. किंवा काही पेशंट असतात असे असतात की त्यांना विचारलं तो प्रॉब्लेम होत आहेच म्हणतात, म्हणजे जॉईंट पेन पण राहील, डायबिटीस पण राहील, BP पण राहील, सोबत असताना किडनीवर पण प्रेशर आलेलं असतं, स्प्लीन इज नॉट वर्किंग प्रॉपरली, राईट. तर एखाद्या पेशंट मध्ये 1760 जेव्हा आजार असतात तेव्हा आपल्याला काय करता येईल, त्याचं सोल्युशन म्हणजे मेन आहे की आपले जे प्रॉडक्ट्स आहे, कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम खराब झालेलं आहे. मेटाबॉलिझम खराब झाल्याचं कारण असतं आपल्या पोटातनं सगळं तयार चालू होतं. पोट खराब झालं की मेटाबॉलिझम खराब होतं, कारण पोटातनच आपल्याला पहिले लिव्हर मध्ये सगळ्या गोष्टी जातात, लिव्हर मध्ये त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि ते रक्तामध्ये जातं. तर सगळ्यात चांगलं अँटॉक्स टी आहे आपलं. कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, एक सुंदर प्रोडक्ट आपल्याला मिळालं आहे असं समजू की अँटॉक्स टी. कुठलाही आजार असेल ना तर त्याचं शरीराचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. प्रत्येक जण पंचकर्म करू शकत नाही, प्रत्येक जण तेवढं बेअर करू शकत नाही. पण 1600 रुपये इज ओके म्हणजे ते. आणि सोबत त्यांना मेजर आजार कुठलेला आहे त्याच्यावरती आपण या माध्यमातून काम करू शकतो आणि लवकरात लवकर रिझल्ट पेशंटला मिळतील आणि त्या माध्यमातून अजून अनेक पेशंट आपल्याला मिळतील, अनेक जण जोडत जातील आणि फार छान अभियान आहे. मेन दुसरं रिझन असं होतं की मला इथे येण्याचं की जसं इतके सर्व लोक आहेत, तर काही आपल्याला मित्र मिळतात त्या गावामध्ये, आणि माझ्याकडे पण काही गोष्टी होत्या त्या त्यांना सांगायच्या होत्या मला. तर काही लोकांशी बोलू शकलो मी. काल मी लेटही आलो आणि काल ट्रेनिंग झाल्यानंतर फार जास्त वेळ मिळाला नाही. तर काही लोकांना जर अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये काम करायचं असेल सोबत याच्यात, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी नक्की तुम्हाला हेल्प करेल. कुठे कुठे याचे ट्रेनिंग्स होतात ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल. धन्यवाद. खूप छान वाटलं. थँक्यू.